महानगरपालिका प्रशासनाने शहरामध्ये अतिक्रमण विभागामार्फत कारवाई केली। त्या अनुषंगाने ज्या नागरिकांची घरे तोडण्यात आली आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधून देण्यात येतील असे खोटे आश्वासन देण्यात येत आहे। मी 8 ऑगस्ट रोजी दिल्लीला गेलो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेटलो, आमदार प्रदीप जयस्वाल यांच्याशी भेटलो। कुठलाही तोडगा न काढण्यात येत असून फक्त आश्वासने देण्यात येत आहे। त्यामुळे 26 जानेवारी रोजी नरहरी कुंटे क्रांती चौक येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा व्हिडिओच्या मार्फत प्रशासनास स्वतः नरहरी कुंटे यांनी दिला आहे। जय हिंद, जय भीम, जय शिवराय। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या तोडफोड कारवाई विरोधात मी 8 ऑगस्ट 2025 रोजी दिल्लीला गेलो, सुप्रीम कोर्टमध्ये अर्ज दिला, मंत्रालयाला गेलो, एकनाथ शिंदे साहेबाला भेटलो, प्रदीप जयस्वाल साहेबाला भेटलो, पण कुठल्याही प्रकारे तोडफोड कारवाईचा तोडगा निघालेला नाही। फक्त आश्वासित पत्र देण्यात येत आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ज्यांचे घरं नाहीत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत घरं दिले जातील असं खोटं आश्वासन दिलं जात आहे। त्याच्यानंतर ज्या लोकांची मालकीची पुरावे त्यांचे आधी तोडायचा अधिकार नाही। भारतीय संविधानाच्या 300A प्रमाणे पहिले त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। मुख्य प्रशासक जी श्रीकांत यांना सस्पेंड होणं गरजेचं आहे। ह्या गोष्टी होत नसल्या कारणाने 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकशाहीचा दिवस म्हणून आपण राष्ट्रभर साजरा करत असतो, त्या दिवशी मी नरहरी कुंटे क्रांती चौक येथे आत्मदहन करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। यापुढे काही बोलू शकत नाही। क्रांतीवीर भगतसिंग सारखा बलिदान गेलं तरी 72।